नमस्कार. तुम्हाला कुरकुरी मस्त अशी मसाला भेंडी खायला आवडते का? मला तर खूप आवडते. आणि अशी ही भेंडी आहे, ही जास्त जळाली पण नाही पाहिजे आणि छान अशी कुरकुरीत पण झाली पाहिजे. याच्यासाठी आपण ही जी रेसिपी आहे, ही मस्त अशी एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे. म्हणजे आपण कधी-कधी गॅसला सुद्धा सुट्टी देऊ शकतो आणि अशा वेळेस आपण जे आहे एअर फ्रायर यूज करू शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा छान-छान भाज्या सुद्धा बनवू शकतो. किंवा आपल्याकडे जर दोनच गॅसचे बर्नर्स असतील तर अशा वेळेस आपल्याला फास्ट स्वयंपाक करायचा आहे, जास्त स्वयंपाक करायचा आहे, तर अशी ही भेंडी आपण एअर फ्रायरमध्ये सुद्धा बनवू शकतो. तर त्यासाठी मी भेंडी जी आहे ही मस्त अशी कट करून घेतली. त्यानंतर आपलं जे एअर फ्रायर आहे त्याला 1 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये एक कागद आहे तो टाकला, म्हणजे खालच्या साईडला जास्त ऑइली नको व्हायला म्हणून. आणि त्यामध्ये अशी कट केलेली जी भेंडी आहे ती ॲड केली. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे मीठ आणि मीठ सुद्धा व्यवस्थित आपल्याला त्या भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या भेंडीच्या तुकड्यांना ते जे मीठ आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे यासाठी. आता ही जी भेंडी आहे ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसला आपल्याला हिला हीट करायला ठेवायचं आहे. बघा इथे मी व्यवस्थित भेंडी जी आहे ही मिक्स करून घेतली. मीठ जे आहे हे सगळ्या भेंडीला व्यवस्थित लागलेलं आहे. आता 180 डिग्री सेल्सिअसला मी हिला सेट करते आहे आणि त्याच्यासाठी आपण टायमर सुद्धा लावून घ्यायचा आहे. तर इथे मी फक्त 5 मिनिटाचा टायमर जो आहे हा लावते आहे. यासाठी की 5 मिनिटानंतर आपल्याला आपलं जे मशीन आहे ते बंद होऊन जाईल आणि आपल्याला त्याची जी कंडिशन आहे ती पण व्यवस्थित लक्षात येईल. जास्त टायमर सेट केलं तर कदाचित ती जळून जाऊ शकते यासाठी. आता 5 मिनिटानंतर मी हे चेक केलं आहे, तर भेंडी अशा पद्धतीने झालेली आहे. म्हणजे ती हाफ कुक झालेली आहे. यानंतर आता भेंडीमध्ये आपल्याला बेसिक मसाले जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहे. याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर ॲड केली आहे. आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. जितकं तिखट आपल्याला खायचं आहे त्यानुसार. त्यानंतर याच्यामध्ये मी हळद ॲड करते आहे आणि यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे बेसन पीठ. म्हणजे आपली जी भेंडी आहे ही खूपच छान क्रिस्पी होऊ शकते. यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करते आहे आणि हे जे सगळे मसाले आहे, जे इन्ग्रीडियंट्स मी याच्यामध्ये टाकले आहेत, हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे प्रत्येक भेंडीच्या तुकड्याला हे जे सगळे स्पाइसेस आहे हे व्यवस्थित कोट होतील यासाठी. आणि मग आपण प्रत्येक बाईटमध्ये जी मसाल्याची टेस्ट आहे ती घेऊ शकतो. यासाठी व्यवस्थित भेंडी जी आहे मिक्स करून घ्यायची. तर आता आपली भेंडी मिक्स झाली आहे आणि परत 180 डिग्री सेल्सिअसला 5 मिनिटाचा टायमर लावून आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे आणि मग आपली जी कुरकुरी भेंडी जी आहे ही 10 मिनिटामध्ये एकदम छान अशी तयार होऊन गेली आहे. तर अशी कुरकुरीत भेंडी जी आहे ही खायला खूप छान लागते. आपण तोंडी लावायला वरण भातासोबत अशी भेंडी जी आहे ही नक्कीच बनवू शकतो आणि खायला सुद्धा खूप छान लागते. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. एकदम सरळ सोपी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे किती 10 मिनिटामध्ये बनून तयार झालेली आहे. तर यामध्ये मी लसूण टाकला नव्हता. आता हा जो लसूण आहे हा जर आपण वरतून ॲड केला तर त्या लसणाची जी टेस्ट आहे ती खाताना पूर्णपणे टेस्ट जी आहे ती आपल्याला लागते. म्हणजे अशी ही जी कच्च्या लसणाची जी टेस्ट असते ना ही भाजीमध्ये खूपच छान लागते. मी बऱ्याच भाज्यांमध्ये असा वरतून लसूण जो आहे तो ॲड करते ज्याच्यामुळे त्या भाजीची टेस्ट जी आहे ती अजून एन्हान्स होते. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. तुम्हालाही फरक जाणवेल की भाजीची टेस्ट जी आहे ही बऱ्या प्रमाणामध्ये चेंज झालेली असते आणि खायला अशी भाजी जी आहे ही खूप छान लागते. तर ही जी रेसिपी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम मस्त लागते आणि खूप छान बनते ही रेसिपी. मेन म्हणजे 10 मिनिटातच बनते. तर अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा नाही. तर अशी ही रेसिपी जी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.